पुण्याच्या प्रत्येक कॉलेजच्या बाहेर भेटणारी अशी एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत, शेवपाव. अगदी झटपट होते आणि टेस्टी पण लागते. हॅलो गाईज, मी आहे शिवानी आणि शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. मी बन पावाचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे बर्गर पाव अवेलेबल असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. बन पाव किंवा तुम्ही बर्गर पावाचा वापर केला, त्याला मधून कट करायचा आहे. त्याला ना रूम टेम्परेचरवर जो बटर असतं ना ते वापरायचं आहे. बटर अजिबात मेल्ट करू नका, नाहीतर ती टेस्ट लागत नाही. बटर भरपूर लावायचं आहे. त्यानंतर पुदिन्याची चटणी. आता ही बेसिकची पुदिन्याची चटणी, ज्यामध्ये आपण खोबरं, पुदिना, कोथिंबीर, लिंबाचा रस हे सगळं टाकून ना वाटून घेतले, म्हणजेच ही पुदिन्याची चटणी. खोबरं आणि पुदिन्याची चटणी ही वापरली. बारीक चिरलेला कांदा ठेवायचा आहे, म्हणजे भरपूर ठेवायचा. आता मी गोल गोल कांदा नाही चिरला, मला जास्त कांदा नाही आवडत, म्हणून मी बारीक चिरलेला कांदा वापरला. गोल चिरलेली काकडी ठेवायची आहे. गोल चिरलेले टोमॅटो ठेवायचे आणि हे शेवपाव आहे म्हटल्यावर भरपूर अशी शेव टाकायची त्यामध्ये. आता मी इथे ना आलू भुजिया शेवेचा वापर केला होता, की जे पर्सनली मला खूप जास्त आवडते. तुमच्याकडे जी शेव अवेलेबल असेल ना ती तुम्ही वापरू शकता यामध्ये. आता ना एकदम मेयोनीजचा भरपूर असा वापर करायचा, कारण शेवपावमध्ये ना मेयोनीज खूप जास्त मला आवडते. तर इथं मेयोनीज आहे ना खूप घट्ट असते, म्हणजेच थिक असते. तर त्यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकून आहे ना त्याला मिक्स करायचं, म्हणजे ती ना मेयोनीज थोडीशी अशी लिक्विड होते आणि ती व्यवस्थित त्या शेवेवर बसते. आता ना पॅनला भरपूर असं बटर लावलं. शेवपाव त्याच्यावर ठेवा, वरून सुद्धा आहे ना पावाला बटर लावा, भरपूर लावायचं आहे, म्हणजेच आहे ना शेवपाव असा क्रिस्पी होतो आणि दोन्ही साईडने ना व्यवस्थित ना शेवपाव क्रिस्पी करून घ्यायचा आहे. खूप जण आहे ना या प्रोसेसला काय करतात, आधीच आहे ना पाव किंवा बर्गर पाव आहे ना आधीच भाजून घेतात बटरमध्ये आणि त्यानंतर आहे ना जी आपण प्रोसेस केली ना, मेयोनीज, चटणी, कांदा, टोमॅटो, काकडी, शेव, मग ते करतात. पण मी युजली काय करते, आधी सगळं टाकते आणि मग आहे ना असं मस्तपैकी क्रिस्पी करते पावाला, म्हणजेच ते अजून खूप टेस्टी लागतं खायला. आता दोन्ही साईडने बघा व्यवस्थित आपलं पाव, म्हणजे शेवपाव आहे ना क्रिस्पी झाला आहे. आता त्याला सर्व करूया आणि सर्व करताना जसं आपल्याला कॉलेजच्या बाहेर खाताना कसं भेटतं, वरून मस्त असं शेव, मेयोनीज आणि चीज टाकलेलं, तसंच मी याला सर्व करणार आहे. आता आहे ना मी याचे 4 भाग करणार आहे एका शेवपावचे. तर आता क्रिस्पी झाला ना, त्यामुळं थोडंसं आहे ना कट करताना त्रास होईल, पण धारेची सुरी असेल तर व्यवस्थित हा कट होतो. बघा, ह्याचे 4 भाग मी केलेत शेवेचे. वरून आहे ना आता एक कट केलेले शेवपावर आहे ना भरपूर असं मेयोनीज टाका वरून, आणि टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉसचा सुद्धा वापर करू शकता, खूप टेस्टी लागतं. मेयोनीज आणि सॉस टाकल्यानंतर आहे ना भरपूर अशी शेव टाका. त्यावर मी एक चीज क्यूब खिसलं आहे, म्हणजेच खायला चीजी शेवपाव खूप टेस्टी लागतं. एक छान दिसावं म्हणून वरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली आहे. मस्तपैकी हा चीजी शेवपाव तयार झालेला आहे आपला. अगदी जसं तुम्ही कॉलेजच्या वेळेस खायचा ना तसंच हा शेवपाव तयार झाला आहे. एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवाच की तुम्ही कॉलेजच्या वेळेस शेवपाव खाल्ला आहे का, हा शेवपाव घरी बनवला तर तुमचा कसा झाला होता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.